नमस्कार. उपवास म्हटले की सर्वांनाच असे वाटते की काहीतरी वेगळे खावे. त्यासाठी आपण आज उपवासाचा वेगळा पदार्थ बनवला आहे. हटके पद्धतीचा हा पदार्थ बनवायला साबुदाणा भिजत घालावा लागत नाही. हा बनवायला कमी वेळ लागत असल्यामुळे उपवासाच्या दिवशी तुम्हाला पूजा करण्यासाठी भरपूर वेळ मिळेल. हा इन्स्टंट पद्धतीचा साबुदाणा वडा आहे. उपवासाचा इन्स्टंट साबुदाणा वडा बनवण्यासाठी कढईत अर्धा कप साबुदाणा 2-3 मिनिटे भाजून घेऊया. त्यामुळे वडे खमंग होते व साबुदाणा बारीक करायला सोपे जाईल. 3 मिनिटे झाली आहेत. साबुदाणा भाजला आहे. काढून घेऊया. थंड होण्यासाठी ठेवूया. 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले आहेत. हे किसून घेऊया. किसल्यामुळे ह्यात बटाट्याचे तुकडे राहणार नाहीत व मिश्रण एकजीव करण्यास सोपे जाईल. दोन्ही बटाटे किसून घेतले आहे. मिक्सरच्या भांड्यात भाजलेला साबुदाणा जाडसर वाटून घेऊया. अशा पद्धतीने साबुदाणा जाडसर वाटून घेतला आहे. हा चाळणीने चाळून घेऊया. वर जे मोठे कण राहिले तेही बारीक वाटून ह्या पिठात मिसळूया. साबुदाण्याच्या पिठात किसून घेतलेला बटाटा आता मिक्सरच्या भांड्यात अर्धा इंच आल्याचे तुकडे, 3 हिरव्या मिरच्या पाणी न घालताच वाटून घेऊया. अशा पद्धतीने वाटले आहे. हिरव्या मिरचीच्या वाटणाने वडे चवीला खूप छान होतात. जिरे 1 छोटा चमचा, चवीनुसार मीठ. बटाट्याच्या ओलसरपणामुळे ह्यात पाणी घालण्याची आवश्यकता नाही. पिठाचा गोळा झाला आहे. हे एका बोलमध्ये ठेवूया. साबुदाणा व्यवस्थित भिजण्यासाठी झाकण लावून 15 मिनिटे बाजूला ठेवूया. तोपर्यंत उपवासाची दह्यातील शेंगदाणा चटणी बनवूया. मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे अर्धा कप, दही अर्धा कप, हिरव्या मिरच्या 2, चवीनुसार मीठ, अर्धा इंच आल्याचे तुकडे वाटून घेऊया. आता ह्यात पाणी घालून पुन्हा वाटून घेऊया. चटणीचा दाटसरपणा एवढा ठेवला आहे. तुम्हाला घट्ट आवडत असेल तर तशी बनवा. आता चटणीसाठी फोडणी बनवूया. त्यासाठी 1 मोठा चमचा शेंगदाणा तेल गरम केले आहे. त्यात जिरे अर्धा छोटा चमचा, उभ्या कापलेल्या 2 हिरव्या मिरच्या ही फोडणी चटणीवर ओतूया. तुम्हाला तुपाची फोडणी आवडत असेल तर तुपाची फोडणी देऊ शकता. चटपटीत उपवासाची चटणी तयार आहे. 10 मिनिटानंतर हे पीठ पुन्हा एकदा मळून घेऊया. हे छान भिजले आहे. मिश्रणाचे 2 भाग करूया. पोळपाटाला शेंगदाण्याचे तेल, त्यावर पीठ हलक्या हाताने लाटूया. आपण हे जाडसरच लाटणार आहोत. पीठ एवढे जाड लाटले आहे. हे आपण साच्याने अशा पद्धतीने कापून घेऊया. वडे खूपच सुंदर दिसत आहेत. हे असे नवीन व अप्रतिम वडे नक्की बनवा. ही रेसिपी इनोव्हेटिव्ह आहे. तसेच खूपच सोपी आहे. ह्या पद्धतीनेच सर्व वडे करून घेऊया. जर तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही असे चौकोनी, त्रिकोणी किंवा स्टिक्ससारखे सुरीने कापू शकता. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. कढईत शेंगदाणा तेल गरम केले आहे. तेलात वडे सोडूया. पहिला वडा सोडल्यावर तो जेव्हा वर येईल तेव्हाच दुसरा वडा सोडावा. नाहीतर ते एकमेकांना चिकटतात. गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे. हाय फ्लेमवर वडे आतून कच्चेच राहतात. हे कुरकुरीत होईपर्यंत, सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत तळूया. तुम्ही बघू शकता पहिला वडा वर आल्यावर आपण दुसरा वडा सोडला, त्यामुळे ते एकमेकांना चिकटले नाहीत. कधीकधी सकाळच्या नाश्त्याला किंवा पाहुणे आल्यावरही बनवा. तुमचे कौतुकच होईल. हे खूप छान दिसत आहे. बघताच खावेसे वाटत आहे. असेच खाल्ले तरीही चव छान येते. पण ह्याबरोबर दही, कोशिंबीर किंवा उपवासाची कोणतीही चटणी खाऊ शकता. हे तळले आहेत. रंग छान आला आहे. काढून घेऊया. हे इतके टेस्टी होतात की घरातील सर्वांनाच हे आवडतील. त्यामुळे उपवास नसेल तरीही तुम्ही हे वडे बनवू शकता. वरून कुरकुरीत व आतून मऊ झाले आहेत. एक तोडून बघूया. तयार आहे उपवासाचे हटके पद्धतीचे इन्स्टंट साबुदाणा वडे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा
शांभवीज किचन. धन्यवाद.